अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण जपमाळेचे विशेष महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जप करताना हे नियम पाळले तरच जप पूर्ण केल्याचे फळ मिळते। बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते। म्हणजेच नामस्मरण करताना हे देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते। आपण काम करताना, झोपताना, उठताना, बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो। नामस्मरण ही दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही। म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळते। नामस्मरण करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते अतिशय गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळते। तर ते नियम कोणते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हालाही नामस्मरणाचे महत्त्व मिळेल। तुमच्याही देखील जीवनातील सर्व संकटे नष्ट होतील। तसेच माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श अवश्य करावा। डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये। जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी। नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये। माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये। जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी। कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत, अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नये। जप करण्याची योग्य पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साहाय्याने जप करावा। गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते। म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळ्यावर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो, असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। अंगठ्याच्या साहाय्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते। तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो। मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते। अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते। करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते। जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये। जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे। जपाची ही शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते। अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसादाने मंत्रमहारण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते, असा याचा अर्थ होतो।
जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते, अन्यथा तो जप आकाशात जातो. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या हस्तदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी. जपमाळ अशी असावी: रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी पोळे, विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद असे असावे. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेले असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. प्रतिदिनी जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. ज्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील व्यवस्थित काळजी घेणे, ती स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित ठेवणे तितकेच गरजेचे आहे. जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत. म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. माळ जी असते आपली ती तुटलेली फुटलेली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागू शकते. आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेमध्ये 108 मणी असेल तर ती संख्या 100च धरावी. 13 मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी उलगू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे. माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेत पडत नाही म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे तुम्ही काळजी घ्या. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं किंवा जप करू नये. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी. लहान मुलं ती खेळण्यासाठी देखील असे काही चुकूनही करू नका. जपमाळेचे पवित्र्य सात्विकता टिकवून ठेवा. म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो. जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ते टिकून राहिली पाहिजे. म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही जपमाळ ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका.
धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात या देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. रुद्राक्ष माळ तुळशीची माळ किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते. कारण भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम हे सगळे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता. स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्र उच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता. रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवाचा जप करणे देखील शुभ मानले जाते. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय या मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जप माळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे. कमळगठ्ठेची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमळगठ्ठा जप माळेत देखील 108च मणी असतात. देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. म्हणून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते. याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो, असं शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तरच योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. म्हणून जप करताना माळ अवश्य असावी. माळेमध्ये फक्त 108 मणीच का असतात याची वेगवेगळीही कारणे आहेत. शास्त्रामध्ये सांगितले जाते की श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढे वेळा श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 याचा संबंध आहे. सामान्यतः व्यक्ती 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. दिवसातील 24 तासामध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले 12 तास व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेत श्वास घेण्याच्या संख्येतून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जप माळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पूर्ण फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.